ठाणे जिल्ह्यातलं शहापूर तालुक्यातलं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये आजही बायकांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं. इतकंच नाही तर जर पाण्यात त्या कमी पडल्या पाणी भरण्यामध्ये, तर तिचा पती दुसरं लग्न करतो, तिसरं लग्न करतो. कशासाठी? तर घरात फक्त पिण्याचं पाणी याची सोय व्हावी यासाठी. डेंगनमाळ नावाचं एक गाव आहे शहापूर तालुक्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये आणि मुंबईपासून अवघ्या 150 किलोमीटर असणाऱ्या डेंगनमाळ गावापर्यंत रस्ते, वीज पोहोचलेली आहे, पण पाणी मात्र अजूनपर्यंत पोहोचले नाही. दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या नंतर पाण्याचे उपलब्ध स्रोत जे आहेत ते आटतात आणि पाण्याची वणवण सुरू होते. गावकऱ्यांची पाण्यासाठी पायपीट सुरू होते. आता यात काय नवीन आहे असं आपल्याला या ठिकाणी वाटू शकतं. तर यात नवीन हे आहे, तर हे निम्म्या महाराष्ट्राचं जरी चित्र असलं, उन्हाळ्यात सगळीकडे अशीच परिस्थिती असते असं आपल्याला वाटतं. पण डेंगनमाळची गोष्ट याहून निराळी आहे, याहून वेगळी आहे. ती वेगळी कशी आहे? तर इथे पाण्यासाठी करावी लागणारी पायपीट तब्बल 12-12 तासांची आहे. 12-12 तास स्त्रियांना डोक्यावर पाणी घेऊन त्यांना यावं लागतं, पाण्यासाठी फिरावं लागतं. ते 4-4, 5-5 किलोमीटर अंतर त्यांना पायी जावं लागतं. 500 लोकसंख्या असणारं हे डेंगनमाळ गाव, शहापूर तालुका, ठाणे जिल्ह्यातलं. या ठिकाणी दुष्काळी हे डेंगनमाळ गाव आहे. या गावाजवळ ना कुठली नदी आहे, ना कुठला ओढा आहे, ना इथल्या विहिरींना पाणी आहे.